वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. अनन्याश्चिन्तयन्तो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्य. पै सर्व भावेशी उखिते ये ओपिले मज चित्ते जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे. भगवंताचं खरं रदगत या श्लोकात आहे. भगवंताच्या अति आवडीचा हा श्लोक आहे. तुम्ही म्हणाल भगवंताच्याच आवडीचा, भगवंताने सांगितले गोष्ट खरी आहे. पण अर्जुनाला ज्या गोष्टी करता ज्ञान सांगायचं होतं त्या ज्ञानाच्या बाबतीत मी सांगू शकणार नाही तुम्हाला कशा करता काय वगैरे. इथं पुष्कळ लोक ऐकतात, इथला खांब ना खांब सांगू शकेल तुम्हाला. पण याला रदगत म्हणायचं कारण भगवंताच्या अति आवडीचा विषय. कीर्तनात नेहमी सांगत असतो, आवडे तयाचे नाम घेता तयासी. भाविक गे माये भोळ्या गुणाचे, आवडे तयाचे नाम घेता तयासी. किती आवड भगवंताला, कशाची? चिंतनाची. म्हणून याही घाई गर्दीमध्ये भगवंताने हे सांगितलं की मला हे आवडतं, आणि ते आवडतं म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं बाबा याचं महात्म्य असं आहे बरं का. अनन्याश्चिन्तयन्तो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. वास्तविक ज्याला गीता सांगितली गेली काय परिस्थिती होती? शस्त्राचा खणखणाट होता, नगाऱ्याची घाई होती, हत्तीचं चित्कारणं होतं, घोड्याचं किंकाळणं होतं, उंटाचं ओरडणं होतं, घोडदळ, रथदळ, हत्तीदळ, पायदळ असे 4 प्रकारचं सैन्य त्या ठिकाणी होतं. त्या पायदळामध्ये महाराज सांगत होते काही बाजारभुंगे असायचे. बाजारभुंगे कशा करता? बाजारभुंग्यांनी काय करायचं? त्यांच्या हातात शस्त्र नव्हतं आणि ते लढणाराला फक्त प्रोत्साहन देण्याचं काम करायचे. एकेका माग 4-4 असायचे. कशा करता प्रोत्साहन आलं पाहिजे? त्यानं शस्त्र चालवून समोरच्या शत्रूचा पाडाव करून त्याला मारलं पाहिजे. एवढ्या करता त्याला स्फुरण यावं लागतं, आणि ते स्फुरण आणण्याचं काम हे बाजारबुंगे करायचे. काय करायचे? नुसते ओरडायचे, वारे वारे वा, हा हा ना, उचल 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 उचल, आपट आपट, वार पठ्ठे, असा नुसता कालवा करायचा. हे त्यांचं काम, त्याचं नाव बाजारबुंगे. अशी बाजारबुंग्यांचा कालवा, माणसाचा कालवा काय असेल. ज्ञानोबांनी पहिल्या अध्यायात तर सैन्य समुद्र म्हटले, कल्लोळ म्हटले, आणि त्याचा आवाज एवढा होता की वर कृतांत दचकला, आणि तो कृतांत म्हणायला लागला की आता प्रलय काळ ओढवलाय. अशी ज्या युद्धाची स्थिती, आणि त्यात अर्जुनाला झालेला मोह. अर्जुनानं हातातलं गांडूळ धनुष्य टाकून दिलं, खाली बसकन मारली, कंप पावला, घाम यायला लागला त्याला. आणि अशा अवस्थेत फक्त त्याचं एवढंच भाग्य की भगवंताला शरणागती होऊन, शरणागती करून विचारलं आम्हाला काय ते नीट सांग, मला काय कळलं झालं, कारण आमचं सर्वस्व आता तूच आहे. तू गुरुबंधू पिता, तूची आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता आपदे आमुते, आणि मी शिष्यस्तेहम शादी मानत्वाम प्रपन्न. मी तुझा शिष्य आता सांग. भगवंताला सांगणं भाग पडलं, आणि भगवंताने जे काही थोडक्यात सांगितलं त्याचा विस्तार व्यासाने केला 700 श्लोकामध्ये. हे व्यासाचे उपकार आपल्यावरती असलेले आहेत, आणि अशा या व्यासाने या ठिकाणी भगवंताचं हे रदगत सांगितलं. अनन्याश्चिन्तयन्तो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान सांगतो स्वतः अर्जुनाला, अर्जुना अरे असं अनन्य चिंतन जर माझं केलं, ते कसं अनन्य चिंतन कसं आहे? माणसाला दृष्टांताशिवाय काही कळत नाही. एवढ्या करता ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या 4500 ओव्यामध्ये नुसते दृष्टांतच सांगितले. अभ्यास करणारा ते कळतं, इथल्या लोकाला सगळ्याला माहिती आहे. मी काय बाजूचं सांगणार नाही तुम्हाला, मला येणार बी नाही.
प्रत्येक वेळेला दृष्टांत काय. मात्र माऊलीची पद्धत अशी आहे, बाळक जेवी विजेन तो एक घास विसा ठाई की. कोणीकडनं बाळाचं पोट भरलं पाहिजे या पद्धतीनं माऊलीने या ठिकाणी ज्ञानेश्वरीची रचना केली आहे. कधी अगोदर दृष्टांत सांगितले, कधी नंतर सांगितले, कधी मध्येच सांगितले. हे अभ्यास करणाराचं काम आहे, आपलं नाही. आपण आपलं ज्ञानेश्वरीचं वाचन आणि मनन करून जेवढं काय त्याप्रमाणे वागता येईल त्याप्रमाणे वागावं. नामदेवांनी एवढी सूट दिली या बाबतीत, आणि एकच सांगितलं, एकच तरी ओवी अनुभवावी. पण कोणत्या महाभागाला कसं घडत असेल ते खरं. कोण जाणे कोणा घडे उपासना, कोणी या वचना प्रतिपावे तुकोबाराला सुद्धा म्हणावं लागलं. अशा तऱ्हेचा हा परमार्थ असलेला, आणि तो जाणून घेण्याकरता ज्ञानोबा आहे, नामदेव आहे, नाथ आहे, चोखोबार आहे, त्याचप्रमाणे तुकोबार आहे, निळोबार आहे इत्यादी भक्त होऊन गेले, त्यांनी सांगितलं झालं. तसं हे रजगत सांगण्याचं काम सुद्धा संतांनीच केलं. भगवान एवढंच सांगून गेले, अनन्याश्चिंतयन्तो मामे जना पर्योपासते. पण ती अनन्यता कशी आहे हे कळण्याकरता ज्ञानोबारायांनी या ठिकाणी दृष्टांत दिला. तैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे. माऊली सांगतायत की ज्यानं सगळं आपलं आयुष्य मला देऊन टाकलं, सर्व भावेशी उखिते, जे ओपले मज चित्ते, चित्तच आपलं मला देऊन टाकले, आणि त्यामुळं त्याला कशाचीही आशा, कशावरही विसंबून राहणं नको आहे. मग ते कसं विसंबून न राहणं आहे. माऊलीने दृष्टांत दिला. गर्भगोळ उद्यमात ते कोणाही नेणे. आईच्या उदरात असलेला गर्भ, बालक म्हटलं ना या ठिकाणी, आतला गर्भ सांगितला. गर्भगोळ उद्यमात ते कोणाही नेणे. दृष्टांत सुद्धा असंच असावा. बालक असं ते इकडे तिकडे रडत बालक जर बसलं तर कोणाचं लक्ष जातं, अरे बघा त्या बाळाला काय झालं, असं कोणी म्हणू शकेल. मग कोणी पाणी पाजल, कोणी बिस्किट देईल, कोणी उचलून घेईल, कोणी त्याचं तोंड पुसल वगैरे वगैरे. पण आत असलेला गर्भ काय करल, त्याला सुद्धा ताण लागते, त्याला सुद्धा भूक लागते. आईचे जे डोळे असतात का नाही, ते डोळ्याच्या रूपानं ते प्रगट होत असतो. किंवा ती इकडं तिकडं करतो पोटामध्ये. आता अनुभव मला नाही आता, पण म्हणतात. आणि अशा तऱ्हेने ते करायला म्हणजे आईला संवेदना होतात, आतमध्ये जाणवतात. आता भूक लागली, आता तहान लागली, आणि त्याप्रमाणे मग ती आई पाणी पिते म्हणा किंवा जेवण करते म्हणा, आणि ते त्या बालकाला मिळतं. मग ते बालक त्या वेळेला काय, त्याला भूक लागल्यानंतर, आईला संवेदना झाल्यानंतर मग आईनं जर खाल्लं तर याला मिळायचं. तोपर्यंत यानं काय करावं, त्याला तिथं रडताही येत नाही, मागताही येत नाही, कुठं जाताही येत नाही, कुणी त्याच्यापाशी येतही नाही. मग ते जसं आईवर पूर्णतया विसंबून असतं. इतर बाहेरची माणसं भूक लागली तर एखादं हॉटेल शोधतील, मागतील, भीक मागतील, वाटेल ते करतील, पण आपलं जीवन जगवतील. आणि आत असलेला गर्भ काय करेल त्याचा काहीही इलाज नाही. निवळ आईवरती विसंबून राहावं लागतं. तसं भगवान म्हणतात माझ्यावरती तुम्ही पूर्ण विसंबून राहा. याचं नाव आहे अनन्यता. आणि भगवंतावरती विसंबून राहायचं कसं, संतांचं चरित्र वाचा म्हणजे तुम्हाला कळतं. नामदेव महाराज, आता नेहमी गोष्टी सांगतो आम्ही, नामदेव महाराज तुकोबार आहे, ज्ञानोबा राहायचे, नाही तर आम्हाला दुसरं काय येणार आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज दोघं तीर्थयात्रेला गेले. कसा प्रसंग आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. जे काही जगात थोडंफार ज्ञान पाहिजे, वळण पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे, याच्याकरता यांची तीर्थयात्रा झाली बरं का. करून या तीर्थमिशन केला जगाचा उद्धार. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, वास्तविक ज्ञानेश्वर महाराजांना करता आला असतो, पण ज्ञानेश्वर महाराजांना हेही माहिती आहे की भगवंताने सांगितले संतांच्या संगतीमध्ये या गोष्टी घडतील. म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयान उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी.
हे नुसतं आपण सांगून उपयोग नाही, लोकाला करून दाखवलं पाहिजे म्हणून नामदेव महाराजाकडे आले. संताया बजावे सर्वस्वीशी. ज्ञानेश्वर महाराज मूळचे स्वतः संत होते, संत श्रेष्ठ होते, पण जगाला ह्या गोष्टी दाखवल्या पाहिजे म्हणून त्यांना करावं लागलं. विशेष आचरावे लागे संती. तुकोबाराने दृष्टांत देऊन सांगितले, अर्भकाचे साठीन पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. अशा तऱ्हेनं संत स्वतः करून दाखवतात. वास्तविक ज्ञानेश्वर महाराजांना कुठल्याही संताच्या संगतीची जरुरी नव्हती, स्वतः संत होते ते. कोणाकडे ज्ञान मागायचं विचारायचं काही कारण नव्हतं. पण नामदेव महाराजाकडे आले आणि भक्तीची वाट त्यांनी विचारली. त्या सुखाचा अनुभव करी रे सुखरूपान सुखवस्तूच्या दीपा नामदेवा, असं स्पष्ट म्हटलं. पंढरी रायाचा तू प्रेम भांडारी आणि आशा पूर्ण करी मज याचकाची. त्यांनी याचकपणा घेतला, इतका हलकेपणा घेतला. थोरी व सांडलेली आपुली परिस्थिती म्हणतात ना, ती इथं दिसत. संतांनी कसं वागावं हे दुसऱ्याला कळावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज तसं वागले. नामदेव महाराजांना प्रश्न केले, 9 प्रश्न आहेत नामदेव महाराजांनी केले. कैसा तो साधावा सांग भजन विधी, कैशी नमन बुद्धी सत्वशी, कैसा निर्विकार ध्यानाचा प्रकार, हा सर्व विचार सांगे मज. सांगे हा उपाव साधना अनुभव, विनवी ज्ञान देवो नामयासी. नामदेव महाराजांची विनंती ज्ञानेश्वर महाराजांनी केली. ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तर देताना नामदेवराय म्हणतात, माऊली का तुम्हाला गोष्टी माहिती नाहीत काही, पण काय करणार, तुमचं काय समर्थाचं गौड बंगाला कळत नाही. नकळे काळगती समर्थाची. हा ह्या गोष्टी अशा उलट्या व्हायला लागल्यात. कल्पतरू याचक कृपाणाचे द्वारीन का, दैन्य भाकी थोरी कामधेनू, तैशी तुमची यांच्या मददिनाप्रती नकळे काळगती समर्थाची. तुम्ही जे मला विचारतात भजन कसं करावं, मनन म्हणजे काय, श्रवण म्हणजे काय, निधिध्यासन म्हणजे काय, अशा तऱ्हेनं विश्रांती म्हणजे काय, या काही गोष्टी तुम्ही विचारल्या तुम्हाला पुरेपूर माहिती आहे आणि त्याचा अनुभव पूर्णतया तुम्हाला आहे. ह्या गोष्टी सगळ्या असताना तुम्ही मला पुन्हा विचारता. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांचे समाधान केले. सांग बाबा, सांग बाबा. सांगितलं. इतका आनंद ज्ञानेश्वर महाराजांना वाटला. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवाला कडकडून मिठी मारली आणि बरोबर जे होते ना निवृत्तीनाथादी संत, त्यांच्याकडे तोंड करून नामदेवाची महती सांगताना म्हटलं की विचारावे संती दूरदृष्टी. तुम्ही विचार करा. काय विचार करा. भक्त भागवत बहुसाल ऐकिले, बहु होऊनी गेले होती पुढे, परिणामयाचे बोलणे नव्हे हे कवित्वन, हा रसा अद्भुत निरूप, हे सुखविश्रांती नाही हो कल्पांतील, विचारावे संती दूरदृष्टी. अशा तऱ्हेनं नामदेवाची महती गायली आणि शेवटी नामदेव महाराजांच्या पायावर मस्तक ज्ञानेश्वर महाराजांनी ठेवलं. या वेळेला पुढचा प्रसंग असा आहे की ज्या भगवंताची ऋषी गणगंधर्व ब्रह्मादिक सर्व लक्षिताती ठाव अरूपाचा, तो आम्हा सन्मुख उभा केला आणि चरणाशी लागला ज्ञानदेव. आमच्या वारकरी पंथाचे वैशिष्ट्य आहे. गुरुस्थानी ज्ञानेश्वर महाराज होते. नेहमी गुरु परम गुरु होते. नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर, विसोबा खेचराचे गुरु ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजाबद्दल किती नितांत आदर नामदेवाला होता. पहिल्यापासून प्रसंग वाचा तीर्थावळीचा, नामयाची भेटी, ज्ञानदेव आले, सगळं तुम्हाला कळून चुकेल. असं प्रेम एकमेकाला दाखवत जेव्हा हिंडत 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 म्हणजे सगळ्या यात्रा केल्या. पश्चिमी प्रवास आधी करून द्वारका आणि पाहिल्या सकाळी का मोक्षपुऱ्या, इथून निघून इथपर्यंत यस्तर कोणची कोणची तीर्थ केली. ही एक तीर्थावळी आता नवीन प्रसिद्ध झाली. नवीन म्हणजे 70 साला जो सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं गाथा काढला, त्या गाथ्यामध्ये शेवटी परिशिष्टामध्ये ती तीर्थावळी दिलेली आहे आणि त्या तीर्थावळीमध्ये खरोखर तीर्थाची नाव आहे, नुसत्या, बाकी काही नाही. पण अंतःकरणातलं प्रेम मात्र नामदेव महाराजांचं. माझा स्वामी तो विठ्ठल हरी, पहिलं पहा पंढरपुरी उभा देवडा पाविटेवरी, माझा स्वामी तो विठ्ठल हरी. ध्रुपद आहे प्रत्येक चरणाचं. 14 चरणाचा मोठा विस्तृत असा अभंग आहे. तात्पर्य सांगायचं का की भगवंतावरती नितांत श्रद्धा, प्रेम, विश्वास असलेला असे नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज दोघेही तीर्थयात्रा करत 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 मारवाड देशातनं परतीला लागले होते. आणि त्या परतीच्या प्रसंगामध्ये
नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज असे निघाले असताना अगोदर वाळवंटाचा प्रदेश, उन्हाळ्याचे दिवस, वाळवंटाचा प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा पत्ता नव्हता. मैल जायचं तेव्हा पाणी कुठंतरी मिळायचं. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज दोघांनाही जेव्हा जाणवायला लागले की आपल्याला तहान लागली, आता पाण्याची जरूर आहे, ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायला म्हणले, नामदेवा इकडे तू पाणी बघ, मी इकडे बघतो. दोघं बघता 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 ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीला एक आड पडला आणि त्या आडा वाकून पाहिलं असताना पाणी 200-300 हात खोल होत. नामदेवरायला ज्ञानोबारांनी बोलवलं आणि नामदेवरायला दाखवलं पाणी. तो त्या ठिकाणी ते पाणी दाखवल्यानंतर असं पाहिलं, उदक ते पाहता नलगे अंत, इतकं खोल पाणी होतं. नामदेवा आता पाणी तर आहे, काढायचं कसं? नामदेव का बसले आपले, हा माऊली तुमच्या हाती मला सोपवलंय. वाटे तहान भूक जाणावी जीवीची, मज चिंता याची वाटे थोर. येता माझा हात दिदला तुमच्या करीन घातले आभारी माय बाप्पे, असं नामदेवरायांनी म्हटलेलं आहे. की मला तुमच्या स्वाधीन केला, तर तुम्हीच बघा काय करायचं ते. मी फक्त तुम्हाला काय लागेल तर मदत करू शकेन, बाकी काय करणार नाही. माझं डोकंही तर चालणार नाही, कशाने पाणी काढावं. मग त्या नामया प्रति बोले ज्ञानदेवन मध्ये एक उपाव साध्य असे आहे. मला माहिती आहे, एक गोष्ट माहिती आहे. हे काय माहिती आहे तुम्हाला, करा त्याप्रमाणे. नामदेवरायांनी असं करा म्हटल्याबरोबर लघिमेचे लाघव करून ते अवसरीन उतरून भीतरी घेतले जीवन. लघिमा नावाची सिद्धी तिथं प्रकट केली. आता त्यांना काय तिथं कमी, रिद्धी सिद्धी लोटांगणी आहारनिशी तिष्ठती, अशा तऱ्हेने रिद्धी सिद्धी दासी ताबडतोब. आणि मा लघिमा गणगणिमा सगळे अष्टमहासिद्धी म्हटलेलं आहे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सुंदर विश्लेषण त्याचं केलेलं आहे. त्यापैकी आणिमा गणिमा लघिमा ह्या देहाविषयी असलेल्या अत्यंत सूक्ष्म होता येतं, अत्यंत विशाल पर्वतासारखं रूप धारण करता येतं. आणि हे शरीर जड असलेलं पंचमहाभूतात्मक, याला आधाराशिवाय उभा राहता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, असं असणारं शरीर पण इतकं हलकं करता येतं की वाऱ्याच्या झुळकी बरोबर कुठेही जाता येतं. अशी ही लघिमा नावाची सिद्धी आहे. आणि त्या सिद्धीला बोलावणं, तिच्याकडून ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं शरीर अगदी हलकं केलं. त्या रोईट्यामधल्या म्हाताऱ्या असतात बघा, बरोबर 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 उडतात कुठे, किंवा गवताचा पाचळा कुठे उडतो, तसं शरीर अगदी हलकं केलं, भरकन खाली गेलं. ज्ञानेश्वर महाराज खाली गेले, तांब्या भरला, पाणी नाही प्याले. ते लोक सांगतात पाणी प्याले मग आणलं नामदेव करता, मुळीच नाही, पाणी प्याले नाही. पण नामदेव महाराजांना अनुमती मागितली, नामदेवा तुझ्याकरता पाणी आणतो मी, आणू का? नामदेवराय गप्पच. आणि नामदेवरायच्या चेहऱ्याकडे पाहिलं, समाधान दिसलं नाही त्यांना. का? एवढ्या तहानेल्या अवस्थेमध्ये सुद्धा आता पाणी मिळतंय, हा आनंद नामदेव महाराजांच्या चेहऱ्यावरती मुळीच नव्हता. का नव्हता? ज्ञानेश्वर महाराजांनी जो काही प्रयोग केला ते नामदेव महाराजांना त्याला बरा वाटला नाही. नामदेव महाराज स्तब्ध. आता ज्ञानेश्वर महाराजांना अंतर जाण्याला काही वेळ लागतो का? अंतर जाणलं म्हणतात नामदेवा, पडल्या संकटी विचारावे मनी सांडाये आयने अभिमानाची. आता ज्या संकटात आपण सापडलेलो आहोत तहानेच्या, आणि या वेळेला तू माझ्याकडे ज्या नजरेनं बघतोय ती मी ओळखतोय, पण त्यामध्ये मात्र आता या वेळेला या गोष्टी आणू नकोस की मी एक भक्त आहे आणि या दासी बटकीच्या हातचं पाणी कसं पिऊ, मुळीच आणू नको. तेव्हा नामदेवराय म्हणतात, माऊली तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला वेदांत सांगितलाय, माग होऊन गेलेला प्रसंग आहे बरं का तो. कोणता? आत्मा तो विठ्ठल सर्व निरंतरी, निरोपती झडकरी उशीर झाला, हा वेदांत आताही सांगितलाय. नामदेवा अशा वेळेला विचार करू नको, अरे तो परमात्मा सगळीकडे आहे, माझ्यात आहे, तुझ्यात आहे, इकडे आहे, तिकडे आहे. तसं या लघिमा नावाच्या सिद्धीतही आहे. आणि तिच्याकडून जर आपण पाणी पिलं तर बिघडतं कुठं? तेव्हा नामदेवरायांनी ज्ञानोबाराला उत्तर असं दिलंय,
आत्मा तो विठ्ठल असता सर्व देहीन, माझी काय नाही चिंता त्याशी. तुम्ही म्हणताय ना आत्मा सगळीकडे, परमात्मा सगळीकडे आहे, मग माझ्या देहामध्ये काय दुसरं कोण आहे का? मग त्याला माझी चिंता नाही का? नामा म्हणे धीर करावा नावे. एक क्षणभर तुम्ही थांबा आणि दावीनं कौतुक स्वामी जवळा. असं म्हणून नामदेवरायांनी विणा चिपळ्या हातामध्ये घेतल्या, पंढरीकडे तोंड केलं आणि पांडुरंगाचा धावा सुरू केला. मग लावण्या नेत्र निर्धार पै केला आणि हृदय आठविला केशवराज. भगवंताचं जेव्हा ध्यान करू लागले, भजन करू लागले, तेव्हा इकडं अवस्था कशी झाली? कारण देवभक्ताचा संबंध असा आहे बरं का. तो का म्हणे येथे पिसेन तेथे तैसे असेल. तसं नामदेव महाराजांच्या अंतःकरणात पांडुरंगाविषयीच्या भावना होत्या. तसं पांडुरंगाचा सुद्धा बोलणं रुक्मिणी मातेशी चाललं होतं. तर निजभुवनी भू वैकुंठी सुखे पंढरीनाथ, नित्य जीवी आर्त निज भक्ताचे, कृपेचा ओरसू होता देवा पोटी, आणि त्याची करी गोष्टी रखुमाईशी. म्हणे क्षेम माझा नामा यावा एक वेळा, आणि मग मी जीवा वेगळा जाऊ नेदी. नामदेवराय बद्दलच बोलणं रुक्मिणी मातेतून पांडुरंगाचं चाललेलं, आणि अशा बोलण्यात त्यांचाच विषय असलेला इतक्यात भगवंताला काही अपशकून झाले. डावा डोळा फडफडायला लागला, त्याचप्रमाणे हात स्फुरण पाहू लागला. हे तारतम्य थोडस अपशकुनाचं आहे असं शास्त्र सांगतं. आणि त्याचा अर्थ भगवंतानी रुक्मिणी मातेला विचारला, अगं असं का व्हायला लागलं रुक्मिणी मला? आजी माझा डावा का लवत असे लोचन, आणि करीत असे स्फुरण वाम बाहू. डावा हात फुरफुरा लागलाय, स्फुरण पाहू लागलेला आहे, डावा डोळा फडफडायला लागलाय. हे सगळे अपशकुन आहेत सगळे. काय झालं असेल, काय झालं असेल रुक्मिणी माझ्या अंतःकरणात नामदेवरायाच्या बद्दल विचार असल्यामुळे मला आता असं वाटतं, वाजता हा वारा न लागावा राजसान माझ्या विष्णुदासा भाविक अशी. एकदा का नामदेव परत आला मी पाठवणार नाहीच मी कुठं, पण आता सुद्धा परदेशात तो कुठं अडकलाय कुणाला माहिती, आणि काय त्याची अवस्था असेल कुणाला माहिती. संकल्प आहे भगवंताचा, वाजता पै वारा न लागावा राजसा माझ्या विष्णुदासा भाविक अशी. रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटलं, आता बोलता बोलता असं का व्हावं? तवती विश्वमाता विचारी नावेक, आणि तव अवचिता शोक पडला का. आणि रुक्मिणी मातेनं थोडस अंतर्दृष्टीनं पाहिलं, आणि नामदेवरायाचा धावा त्यांच्या कानावरती पडला, आणि त्यांनी निरोप भगवंताला दिला. म्हणे कृषाक्रांत नामा करीत असे धावा, आणि वेगी जाऊन देवा सांभाळावे. देवा तुमचा नामदेव तहानेलेला आहे, आणि त्याला जाऊन सांभाळा. नामदेव तहानेलेला आहे, तो तुमचा धावा करतो, एवढे शब्द कानावर पडायचा अवकाश. आपलं मन काय धावतं इतका वेगानं भगवान धावला. तो मनाची मने वेगू केला, आणि काय झालं? गडगडीत कूप उदके ओचंडला, आणि कल्पांती खवळला सिंधू जैसा. ते 200-300 हात खोल पाणी होतं ना, दृष्टी पोचत नव्हती, पण तिथनं पाणी गरगर 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 करत वर आलं, आणि त्या आडावरनं वाहू लागलं. आणि नामदेवराय त्या पुढं ज्ञानोबाराय त्याला तिथं उभे होते, आणि त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा ज्ञानोबारायचं बोट आपोआप तोंडात गेलं. बाप रे, काय हे भक्ती सामर्थ्य, काय भक्ती सामर्थ्य. ते देखून ज्ञानदेव म्हणे झाले अभिन्नव, आणि कैसा ऋणिया येणे देव केला. आणि कसं भगवंताला ऋणात बांधले कुणाला माहिती. नामदेवरायाकडे पाहिलं तर समाधी अवस्था प्राप्त झाली होती, म्हणजे देवान विवर्जित अवस्था प्राप्त झाली होती. नामदेवरायाला अगोदर सावध केलं, कडकडून मिठी मारली, सावध करून दिले आलिंगन, जीवे निंबलून उतरले. आणि नामदेवरायाला म्हटलं, नामदेवा पे बाबा पाणी पे, तुला किती प्यायचं ती पे आता. तेव्हा नामदेवरायाने काय म्हटले, नामा म्हणे माझे बहुलळे पाळिले, पण कै देखीन पावले विटेवरी. पुष्कळ अशा प्रकारचे लाड देवानं माझे केले, पण त्या देवाचे समचरणारविंद मला पाहिजे ते पाहिजे, दुसरं काय नाही. याला म्हणतात अनन्यता. तिथं ज्ञानेश्वर महाराजासारखे भक्त होते, त्यांच्यावरती नामदेवरायाची जबाबदारी होती, आणि त्या जबाबदारीला अनुसरून त्यांनी त्या वेळेला त्या क्षणाला सिद्धीच्या योगानं पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. पण भगवंता वाचून दुसरं कोणाचाही आधार घ्यायचा नाही.
हा ज्यांचा बाणा होता ते नामदेव महाराज भगवंताकडेच तोंड करून त्याचा धावा करून जेव्हा पाणी प्याले त्याला म्हणतात अनन्यता. भगवान सांगतात जसा गर्भगुरु उद्यमात ते कोणाही नाही, तसं नामदेवासारखे भक्त सुद्धा भगवंत वाचून दुसरं काही जाणतच नाही. पाणी पाजायचं तू पाज, आता तुझं कळेल ते करी. तारशी तरी तारी मारी जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा नको, पण मी शरण आलो नेणतपणे. भाव आणि भक्ती काहीच नेणे मतिमंद सर्वज्ञानी बहुरंगवणी रंकावणी आपली स्थिती सांगून भगवंताला शरणागत होऊन मोकळे झाले. आणि अशा तऱ्हेने जेव्हा शरणागती पत्करली तेव्हा भगवान म्हणतात याला अनन्यता म्हणतात. आणि अशी अनन्यता ज्याच्या जवळ आहे ते काय करतात, भगवंताच्या नामचिंतनाचा आधार घेतात, दुसरं काही नाही. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः याच वापरण्यात आलेला आहे. आणि भगवंताचं असं नामचिंतन करतात त्याचा परिणाम भगवान म्हणतात जे उपासती तया ते मी जे सेवी. अशी माझी उपासना जे करतात त्यांचं सगळं काम सेवा, त्यांची सेवा मी करतो. मग त्या सेवेचा प्रकार जर पाहिला तर भगवंताच्या मानानं किती हलका, कसा भारी, कसा कसा जसा असेल तसा, पण मी करतो स्वतःचा. त्याला पाहिजे ते देतो. पण स्वीकार करणारे भक्त मात्र असं आहे पाहिजे तेच घेतात, भलतं सलतं घेतच नाही. नामदेवाच्या घरात 14 माणसाचा परिवार, पण नामदेव महाराज भजन करू लागल्यामुळं फाके पाडायची वेळ यायची. फाके पाडायची म्हणजे दुपारी 12 वाजायची जी वेळ साजरी होत नव्हती. पोरं काय, बायको काय, बहीण काय, जनाबाई काय, आई वडील काय, वर तोंड करून जशी एखादी पक्षीन बसते तशी बसायची. केव्हा नामदेवराय येतात, केव्हा आपल्याला खायला मिळतं, अशी अवस्था होते बरं का. तुकोबाराने सांगितल्याप्रमाणे धनकन घरोघरी पोट भरे भिकेवरी, ही अवस्था नामदेव महाराजांच्या घरची होती. भांडली सुद्धा एका वेळाला. कोण? नामदेव महाराजांची मंडळी राजाबाई भांडल्या. पहिल्यांदा रुक्मिणी मातेकडे गेल्या, तिथं गाराने घातलं अगोदर. अहो रखमाबाई विठोबाशी सांगा, केव्हा 2 प्रहर रात्र पाहुनी एकांत, राजाई वृत्तांत सांगे माते. माते म्हणजे मला, असं कोण म्हणतो? रुक्मिणी माता म्हणते. भगवंत अशी एकांतात बोलत असताना रुक्मिणी मातेने सांगितलं देवा अहो ती आली होती ना. कोण? राजाबाई. काय म्हणली? काय म्हणली? अहो रखमाबाई विठोबाशी सांगा व्रताराशी कागा वेडे केले, ही सांगितलं तिनं. तुम्ही आमच्या नवऱ्याला वेड लावलं. कुणी? तुमच्या नवऱ्यानं आमच्या नवऱ्याला वेड लावलं. किती वेळ लागलं? विणा घेऊन या करीन उभा रावळा भितरी, तहान भूक हारपलीन छंद लागला विठ्ठली. कन्यापुत्र बापमान यांचा आठवतो नये. कोणाची आठवण त्यांना होत नाही? तुमच्या नवऱ्याचं भजन करत बसतात झालं, सारखं विठ्ठल 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 चालतं. पाठ झाली की उठले की विणा चिपळे घेतले की मंदिरात, विणा चिपळे घेतले की मंदिरात. त्यांचे पाय जेव्हा थकायचे भूक लागायची तेव्हा घरी जाऊन पुढचा सगळा प्रकार. आणि यांचं पाय थकायचं कारणच काय? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विधी भोगू दशा ही अवस्था त्यांची असल्यामुळं केव्हा 2 वाजता यायचे, 3 वाजता यायचे, 12 वाजता यायचे, असा प्रकार होऊ लागला. आम्ही काही सामान्य नाही, पण या भ्रताराच्या वेडेपणामुळे आम्हाला असं करावं लागलं. आमचं काय कुटुंब लहान आहे, 14 मनुष्य आहे माझे घरी, आणि हिंडती दारोदारी अन्नासाठी 14 माणसाचं कुटुंब होतं नामदेव महाराज. आई वडील नामदेवराय, राजाबाई, 4 मुलं, 4 सुना, बहीण. नामदेव महाराजांना एक मुलगी होती आणि जनाबाई 15वी. जनाबाईचा अभंग आहे. नामयाचे घरी 14 जणे स्मृती हरी, 4 पुत्र 4 सुना, नित्य ध्याती नारायणा आणि बाप माय पाही, कन्या भागीरथी बाई, नामदेव राजाईन घरची दासी ते जनाई. दुसऱ्या एका अभंगात नावं सुद्धा आलेली. राजाई गोणाई 2 सासू सुना, नामा दामा जाना बापलेक, नारा महादा गोंदा विठा 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी. लाडाई गोडाई असा साखराईन 4 सुना पाही नामयाच्या, आऊबाई लेकी लिंबाबाई बहिणीन वेडी पिशी जनी नामयाची.
लिंबाबाई देखी आऊबाई बहिणीन वेडी पिशी जणी नामयाची, असं 15 माणसाचं कुटुंब होतं. आणि तेवढं आहे आमच्या घरात. पण सगळे हो त्यात दुपारच्या वेळेला नुसतं पोटात कावळे ओरडतात आणि दीन होऊन जातात. लोकांच्या तोंडाकडे बघायची पाहिजे आम्हाला. वस्त्र पात्र नाही लिया खावयासी, नाचते आरण्याची निर्लज्जते. आता तुम्हाला एकदा वॉरंट देते, सांगा मार्ग तुम्ही उमजूनी बरा, नामयाची दारा भली नव्हे. तुम्ही तुमच्या मालकाला सांगा नाही, काहीतरी यातनं मार्ग व्यवस्थित निघाला तर ठीक आहे, नाही तर मग माझ्याशी गाठ आहे. भगवान म्हणतात नामदेवाला द्यायला गेलो तरी घेत नाही तर मी काय करू. त्रिभुवनाचं राज्य सुद्धा भगवंताच्या पुढं कप पदार्थ आहे. त्रिभुवनीची वैभव सांडून या दुरीन झालोशी विकारी पंढरीचा, असं नामदेव महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजा पुढं वाक्य आहे. आता तू घेतच नाही तर मी काय करू. 2 दिवस असेच गेले आणि पुन्हा फाके पडले, जे पोटात आग सहन झाली नाही. आणि नामदेव महाराजांची मंडळी राजाबाई खोचा खोचा खाऊन अगदी पदर खाऊन आली ती डायरेक्ट भगवंता समोरच थेट. आणि भगवंताला शिव्याचा भडीमार केला. अरे विठ्या विठ्यान मूळ मायेच्या कार्ट्या, जसा जनाबाईचा अभंग तसाच त्यांचा. विठ्या तुझं गेलं म्हणून तुला पाहून का रड, तुझी रान रणकी झाली, जन्म सावित्री चुडालेली. रुक्मिणी माता म्हणते अगे 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 काय काय तोंडातनं काय काढती. मग हरे क्रिया नष्टा देवान आहे राजाईशी ठावा. मला सगळं माहितीये तू काय केलंस, सगळा पाडा वाचलाय बरं का. हरी तुला कोणाचे बरगळे केले आणि पूर्ण आम्हा कळो आले. पाडा वाचला सगळा, हरिश्चंद्राचा वगैरे सगळा उल्लेख आहे त्या ठिकाणी. असा तो आहे देवा. भगवान म्हणले जा जा शांत हो, थोडीशी शांत होऊन कर काय, मी काहीतरी व्यवस्था करतो. म्हणून भगवंताने 2 दिवस जाऊ दिले. केशव शेठ वाड्याचं रूप घेतलं, एक बैल घेतला, त्या बैलावरती एक गुणी म्हणजे पोतं टाकलं, मोकळं नव्हे मोहरानं भरलेलं. मोहरा म्हणजे सोन्याचं नाणं त्या काळात होतं. आणि नामदेव महाराजांचं घर विचारत आले तर विचारायचं काय कारण आहे, पण घेतलेल्या सोंगाची बतावणी करावी लागते. त्याप्रमाणे भगवान विचारतो का हो नामदेवाचं घर कुठे आहे, नामदेवाचं घर कुठे आहे. लोकांना कळते का नामा म्हणे ओ शेवटीन घर चंद्रभागे काठी. सगळ्याच्या शेवट नामदेव महाराजांचं घर. हल्ली जिथं आमचं नामदेव मंदिर आहे ना, तो काळ त्या काळातलं ते शेवटचं ठिकाण होतं. आणि टेकड आहे ते मोठं. सोलापूर गॅजेटियरला 3 टेकड्या इथल्या पंढरपूरच्या प्रसिद्ध आहे. विठ्ठल टेकडी, हरिदास टेकडी, नामदेव टेकडी. म्हणून तर आमच्या 56 सालला पाणी वर आलं नाही बरं का. मी होतो तेव्हा 10-11 वर्षाचा पोहत होतो आम्ही त्या पाण्यात. असं तात्पर्य काय, असं ऊन ती दिसते ती नामदेवाचं झोपड्याचा. त्या ठिकाणी गेले, दरवाजा असा लावलेला होता. होतं झोपडत पण दरवाजा लावलेला होता. याने खटखटावला, कोण आहे का. आई वडील चंद्रभागेला स्नानाला निघून गेलेले. पोरं इकडे तिकडे गल्लीत कुठेतरी, गल्ली कुठली त्या कोणाकडे तरी भीक मागण्याकरता गेले. नामदेव महाराज देवळामध्ये भजन करण्याकरता. आणि एकट्या राजाबाई, जनाबाई सुद्धा गौऱ्या गोळा करण्याकरता गोपाळपूरला गेलेल्या. आणि एकट्या राजाबाई होत्या. आणि त्या राजाबाई चुलीला डोकं लावून झोपल्या होत्या. का नाही, चुलीला लावायलाही काही नाही, चुलीवर ठेवायलाही काही नाही. भाताला तांदूळ नाही, वरणाला डाळ नाही, काही नाही. अशी अवस्था. चुलीला डोकं लावून झोपल्या. एकदा 2दा 3दा हाक मारल्यानंतर आतून आवाज आला, कोण आहे. म्हणजे मी केशव शेठ वाणी, मालक घरात नाही. मनामध्ये म्हणतात घरचं झालं थोडं, व्यायानं झाडलं गोडं करायचं काय, इथं खायला काय नाही. याला निदान आला आणि बसला तर चहाचं पाणी तर द्यावं लागेल का नाही. काय म्हणून काही ना काय त्या गुळ पाण्याच्या पद्धत होती. गुळही घरात नाही, काय नाही, काय काय द्यावं याला. त्यापेक्षा आपलं परस्परम समर्पयामी. सांगितलं मालक घरात नाही, पुन्हा या. आणि मला पुन्हा यायला वेळ नाही आहे, मी पुन्हा नंतर येईनच. पण काय म्हणजे नामदेव महाराजाकरता काय थोडंसं द्रव्य आणलेलं आहे आम्ही. त्यांचा आमच्यावरती खूप ऋण आहे, त्यातनं थोडं फार उत्तीर्ण होण्याकरता म्हणून हे आणलेलं आहे. तेवढं ठेवून घेता का.
द्रव्य म्हटल्यानंतर जना त्या राधाबाईचा देह एकदम पुलकित झाला आणि एकदम उठला. हा या 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 म्हणजे होन आहेत होन होन सोन्याचे हो एवढे 16 पाहिलं तर ठीक होतं बरं का. आजचं पोत जसं साखरच असतं की नाही भरलेलं तेवढं भरलेलं होतं. एवढे सोन हो हो म्हणले हो एवढे नामदेव महाराजा करता आणलेले एवढे ठेवून घ्या आणि तुम्हाला केवढा खर्च करता येईल तेवढं करा. जर संपलं केलं तर मी आहे पुन्हा आणून देतोच तुम्हाला. पण म्हणजे नामदेव महाराजांना मात्र काही त्रास देऊ नका बरं का. भगवंताचं वाक्य शेट्या झाला हरी द्रव्य गोणी लोटी द्वारी बुद्धी सांगे राजा येशी तुम्ही न छळावे नामयाशी इतक्या धनाशी वेचावे आणि सरल्या मदपाशी मागावे. ही जर संपलं तरी मला मागा. ऐशे सांगून या गेला जणी म्हणे नामा आला. नामदेवराय आले त्यावेळेला त्या पूर्णावरणाचा स्वयंपाक घरात झालेला होता. एक होन मोडला की बाकी सगळी सामग्री आली. खूप स्वस्त आहे त्या काळामध्ये. आताच्या लोकांना 50 वर्षापूर्वीची स्वस्ताई सुद्धा महाग फारच वाटत खूपच. पण त्या काळात मात्र होत झाला. सोन्याचा भाव 15-16 रुपये असावा 14 रुपये असावा. 15 महागलं 15.5 अति महागलं तर 16 रुपये. 15.5 या रजत नामावलीने वर्णन केलेलं त्यावेळेस. सुवर्ण कसं सोनिया 16 वाजायचा. 16 रुपये तोळ्याचं जे सोनं होतं ना अतिशुद्ध होतं. हे 24 कॅरेट 22 कॅरेट बी भानगड नाही त्यावेळेला. अतिशुद्ध त्याला बघायची जरूरच नाही. त्यांना डोळे झाकून घ्यावं. सराफानं सुद्धा त्या दगडावर घासायचं काही काम नाही. महाराज विनोदानं सांगत होते सराफाकडे गेलं की ते अगोदर दगडावर घासतो. वास्तविक त्याला कळत नाही गाव कळतच की. हातात सोनं घेतल्यावर लवचिक दिसलं तर खरं सोनं वाटतच असेल. पण मुद्दाम दगडावर घासायचं. ते का पटलं गिऱ्हाईक तर आपलंच आहे. नाही पटलं तर त्या घासलेल्या दगडावर काय निघेल तेवढं आपलंच आहे हे त्याला माहितीच असतं. असं सुवर्ण कसं 16 रुपये तोळ्याचं सोनं असलं की घासायची सुद्धा जरूर नाही. असा त्या काळात वैभव होतं महाराज आपलं. एक होऊन मोडस्तोर लगेच सध्या सामुग्री आली. पूर्णावरणाचा स्वयंपाक झाला आणि नामदेव महाराज काही लवकर येईना त्या दिवशी. म्हणून पोराला म्हणजे नारायण नावाचं पोरग नामदेवरायचं त्याला बोलवायला पाठवलं. जा घेऊन ये तुझ्या बापाला म्हणले. नामदेवरायकडं पोरगा येऊन रावळामध्ये बाबा घरी चला मोठ्या आनंदानं सांगायला लागलं. बाबा घरी चला बाबा घरी चला. कशाला रे जेवायला जेवायला. नामदेवराय विचार करतात रोज आपण जाऊन 4 घरं बेक मागवा चंद्रभागेचं स्नान करू तेव्हा खायला मिळतं. आणि आज बोलवायला इथं आला आणि ती जेवायला काय प्रकार आहे काय कळणं. नारायण अरे काय रे आज काय विशेष. ती पोरग इतकं हरकून गेलो तर कधी पुरणपोळी बघितलेली नव्हती. पण त्या दिवशी पुरणपोळ्या घरात झाल्यामुळे ती केव्हा खायला मिळते ही त्याला वेध लागला असल्यामुळे बाबा लवकर चला. लोक काय विशेष काय पुरणपोळी केली किऱ्या बडवू बडवू सांगायला लागलं. चला भजे काय कोरडे काय पापड काय सांडगे काय लोणचं काय. अरे 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 इतकी नावं घ्यायला लागली. हो बाबा चला तुम्ही घरी लवकर. नामदेवराय कसं तरी भजन आठवून त्याच्याबरोबर निघाले आणि खाली उतरसतो देवळाच्या. लगेच वरच दिसलं त्याला का अशी वस्ती नव्हती मध्ये आधी. वेशीत येतात नाही येतात की त्या आपल्या झोपड्यातनं डण 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 धूर निघायला लागलेला बघितला. नारायणला शंका विचारली काय रे नारायण म्हणजे काय जेवायला चल म्हणतो इथं तर ढण 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 धूर निघायला लागलाय. झोपडं पेटलं बिटलं काय आपलं. नाही नाही म्हणजे बाबा तसं काय झालेलं नाही खरोखर स्वयंपाक झाला. चला नामदेवराय घराच्या दरवाज्यात आले की आतनं राजाबाईनं पाहिलं. धोतर तांब्या हातात दिला आंघोळ व्हायची घेऊन त्रिकाळ आंघोळ. तुम्ही चटकन जाऊन स्नान करून या जेवायला बसा. आणि हे पहा आजपासून तुम्ही तुमचा काळ्या गळ्याला गळा लावा. कधी शिवाय देत होते पांडुरंगाला सारखं. त्या काळ्याचं भजन करून तुमची अशी बुद्धी झाली ना तुम्ही तो काळ्याला गळा लावून भजन करा. इथं या 3 टाइम खचून खावा. आमची आता कशाची काळजी करायचं काम नाही.
नामदेवांनी विचारलं, अरे पण हे आणलं कुठनं, केलं कुठनं, काय प्रकार आहे, तुम्हाला काय करायचंय? पाय धु म्हणलं तर साखळ्या किती भाऱ्याच्या, तुला काय करायचंय तुम्हाला? नामदेवांनी उत्तर केलं, जर याचं रहस्य कळलं तरच अन्न ग्रहण, नाही तर नाही. मग जनाबाई पुढे येऊन सांगताय झालं, महाराज यांना काय विचारता तुम्ही? मी सांगते, शेट्या झाला हरी आणि द्रव्य गोणी लोटी द्वारे. नामदेवांनी त्याला उत्तर काय दिलं? नामावणी स्त्री अनुचित केले व्यर्थ माझ्या शिणविले विठोबासी. पांडुरंगाला उगाच त्रास दिला जातो. मग आता ते काय करायचं? त्या गप्प बसल्या. भगवंताच्या त्रासाचं कळल्याबरोबर गप्प बसल्या. नामदेव महाराज दुसरं काही केलं नाही. तुकोबाराय सांगतात, नामदेवाच्या घराशी आणले आणि त्याने लुटविले द्विजा हाती. सगळ्या ब्राह्मणांना पंढरपुरातल्या बोलवलं आणि ती होऊन गोणी भर ठेवलेले पुढं. आता तिथं काय ठेवायला कपाट आहेत का काय तिजोऱ्या आहेत? झोपडच ती किती समोरच होतं. सगळ्या ब्राह्मणाला बोलवून सगळे वाटून टाकले. त्या राजाबाईचं 10 बदल आणलं. आता कसं व्हायचं आपण? आता कसं व्हायचं आपण? पुन्हा अजून पहिला पाडा 55 आहेच. तिने काहीतरी थोडं होता होईल तेवढं गाडग्या मडक्यात भरून ठेवलं आणि ह्यानी सगळं घर साफ केलं. शिजलेलं अन्न सुद्धा घेतलं नाही. म्हारा पोराला वाटून टाकलं घाटावर जाऊन आणि स्वच्छ भूमी सारवून पुन्हा 4 घरं बेग मागून कन्या आणल्या आणि त्या खाल्ल्यावर वैर. अशा प्रकारे नामदेव महाराजांच्या घराला जरी आणलं तरी सुद्धा त्याने लुटविले द्विजा हाती. त्याच्याशिवाय काहीही नको. तुझं वाचून मागणे काय कोणा? याचा अर्थ असा आहे की भगवंता तुझ्या वाचून मागणं नाही. याचा अर्थ तुझ्या पुढं नव्हे, तुझ्याकडं नव्हे, तूच मागणे ते तुझं माग. देहभाव तुझं सांगू लागो तरी लागून पाया तुमच्या जाताना भगवानच मागायचा. हिचे दान देगा देवा नुसतं म्हणायचं नाही, खरंच आवड पाहिजे त्या ठिकाणी. आणि ती किती आवड पाहिजे? वाटेल ते हो. जरी आकाश वर पडो पाहिजे म्हणायच्या गोष्टी सोप्या आहेत, ऐकायला सोप्या आहेत, पण करणं फार कठीण आहे. नामदेव महाराजांचेच प्रसंग आहेत सगळे. बघा तुम्ही, आत्ता तुम्हाला उदाहरण सांगितलंच, पण त्याच्या आधीचा एक प्रसंग असा आहे की नामदेव महाराजांना पंढरीची सारखी आठवण असलेली, त्या आठवणीच्या योगानं नामदेव महाराज सारखं पंढरीकडे तोंड करायचे, असं वाकून माग आणि असं माग बावून पांडुरंगाचा धावा करायचा आणि देवाला आळवायचं. काय आळवायचं? म्हणे कागा केशवराजा मोकलिले माते नयसीच सांगा ते सांभाळीत माझ्या बरोबर तू का आला नाहीस, तू का आला नाही, असं भगवंताला त्यांनी आळवावं. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत सांगितलं, अरे नामदेवा तुझा तो पांडुरंग पंढरीपुरता मर्यादित नाहीये. वेद स्वतः सांगतो अनोरणीयान महत्व भय्यान अत्यतिष्ठ दशांगुलम सभूमी विश्वतो व्रतवा. असं त्याचं स्वरूप आहे. तुझ्या जवळ आहे, माझ्या जवळ आहे, इकडं आहे, तिकडं आहे, वर आहे, खाली आहे. सप्तही पाताळे भरून विठ्ठल राहिलेला आहे. असं असताना तू असं का करतो? ही काळजी सोडून देतो आणि तू थोडस आत पहा की तो तुझा पांडुरंग तुझ्या जवळ आहे. विचारी सावध होऊन भक्त राजा आणि सुखानंद तुझा तुझची जवळी. नामदेव म्हणतात, मी नेणे ज्ञान गती नेणे योग युक्ती न देखे विश्रांती एके विन सर्व भावे मदतीची रूप आवडींची पुंडलिक पुढे उभे असे. पुंडलिक राय ज्या रूपाच्या पुढे उभे आहेत ते मला पाहिजे. तो माझा विठ्ठल दावा दृष्टी भरी आणि आस मी न करी अनिकाची. अशा तऱ्हेने जेव्हा उत्तर दिलं तेव्हा नामदेव ज्ञानोबारायांनी आणखीन पुन्हा वेदांत मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वेंद्रिया सहित आवरणी चिंतन भोगीचे अद्वैत सर्व सुख अशी योगी जपी तपी ज्ञानी ध्यानी सुद्धा त्या पांडुरंगाचं ध्यान करतात. तो तुझ्या जवळ आहे. आणि शेवटी थोडस ज्ञानोबाला चिडले आणि म्हणतात, नामदेवा सांग बरं, तो नाही ऐसा ठाऊरला से कवळण सर्वत्र संपूर्ण गगन जायचे. ज्ञानोबाची मुद्रा पाहिली. नामदेव हात जोडून म्हणते, माऊली तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे, पण हे पण परंतु अथवा किंवा मध्ये आलं का नाही बोलण्याच्या. जेवढं पाट्यावर बोललं असलं तरी सुद्धा त्याच्याची बोळा फिरतो. हे पण काय? तेव्हा ज्ञानोबा आहे ना, नामदेव हात जोडून म्हणतात, न मनी लटकी हे कहाणी परी
जलधारा वाचुनी चातक जैसा तैसे माझे मन स्मरे रात्रन दिवस आणि पंढरी निवास जीवन माझे. चातक पक्षाला काही जगात पाणी कमी आहे का? भरले सरिता समुद्र चौकडे, पण त्याला त्याचा काही उपयोग होत नाही, तो तिकडे जातही नाही. मग वाट पाहे मेघाबिंदू, वर्ण पाऊस केव्हा पडतो याची त्याला काळजी असते. त्याप्रमाणे तैसे माझे मन स्मरे रात्रन दिवस आणि पंढरी निवास जीवन माझे. पांडुरंगच माझं जीवन आहे. जर जीवन म्हणजे जगण्याचं स्थान आहे, ते जगण्याकरता लागणारं पाणी आहे, ओलावा वगैरे वगैरे, अर्थ काय तुम्ही करा. आणि हे ऐकल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज एवढे नामदेवाची पाठ ठुकटून म्हणतात. ऐसे ऐकून बोलणे म्हणे ज्ञानदेव, धन्य तुझा भाव एकविध. असे एकविध उपासना करावी, भगवंताच्या नामचिंतनाचा अट्टास करावा, भगवंतावरती विश्वास ठेवावा. हे सगळं सांगणं कोणाचं आहे माहिती आहे का? पुष्कळ वर्ष कळत नव्हतं आणि कळतही नाही, अजूनही कळत नाही. मी कधी टिपण वगैरे केलेलं नाही, वाचन नाही, फक्त ऐकत होतो महाराजांच्या मुखातून. थोडंफार तुम्हाला काय देता आलं तेवढं दिलं. पण त्याचं गुह्य असं आहे की या भगवंताच्या हृदगतातला हा, हृदयातला हा श्लोक असलेला, त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि भगवंताच्या अशा नामचिंतनाचा अट्टास व्हावा म्हणून सर्व व्यसनाचा त्याग, गळ्यात तुळशीमाळ, एकादशी व्रत, ज्ञानेश्वरी गाथा, भागवत, नामदेवाच्या, अभंग तुकोबाराच्या हे वाचन करावं आणि त्यात सांगितल्याप्रमाणे वागावं. परमार्थ हा वागण्याकरता आहे. आता विशेष मला जास्त सांगता येणार नाही तुम्हाला, पण परमार्थ हा वागण्याकरता असलेला, त्याप्रमाणे तुम्ही वागा. अनन्याश्चिंतयंत माम, त्याप्रमाणे भगवान तुमचं नाही करेल त्याला जमान तुकोबारा ज्ञानोबाराची बघताय. मग तुम्ही पूर्व आयुष्यात कशी असा मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, या तऱ्हेनं वागा. महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त झालेली ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून थांबतो. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.